विरजा देवी दारू पिऊन किती हाय क्लास इज्जतीची लक्तरं बाहेर काढतात हे त्याच्यापेक्षा कोणाला चांगलं माहीत होतं. त्याने आपल्या थरथरत्या नजरेने एकदा आपल्या मांडीवर बसलेल्या, अंगात छोटे छोटे क्यूटचे टेडी बिअर असलेला नाईट सूट, डोक्यावर केसांच्या 2 वेण्या, पायात कापसाच्या मऊ मऊ क्यूटशा सपाता घातलेल्या, आपल्या एरवी भोळं बाबडं घाबरट कोकरू असणाऱ्या पण आता मारक्या म्हशीसारख्या शिंग दाखवत असलेल्या त्याच्या एकुलत्या एका लाडक्या बायकोकडे बघितलं. तर दुसरी नजर त्या दोघांकडे डोळे फाडून बघत असलेले अप्पासाहेब, जीजी, राजीव काका, ध्रुव, कियारा, अमित, राणा, जॉन, जोसेफ, सितारा सिंगवर टाकली. बाकीचे सिक्युरिटी स्टाफ पण हा प्रकार पाहून स्तब्ध झाले होते. शेफ आणि मेट्स जे ब्रंच सर्व करत होते त्यांना कळत नव्हतं की काय करावं. पुढे होऊन डिशेस सर्व कराव्या की आत किचनमध्ये पळून जावं. सगळेजण जणू जागच्या जागीच थिजून गेले होते विरजा जोशीच्या अचानक कृतीने. साध्या गरीब विरजा जोशीकडून अशा वागण्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. हातपाय नुसते थरथर कापत होते, घसे कोरडे पडले जात होते. आता पुढे काय होणार आहे कोणालाच कळत नव्हतं. काय करावं, कसं करावं, एक मोठं प्रश्नचिन्ह. विरजा देवींनी एकाच फटक्यात सगळ्यांच्या विकेट्स काढल्या होत्या, त्या पण क्लीन बोर्ड. बराच वेळ झाला. अखेर त्या नीरव शांततेला तोडत देवाय कसाबसा काही बोलायचा प्रयत्न करू लागला, पण त्याच्या तोंडातून आवाजच निघेना. नुसतं फुसफुस होत होतं. बऱ्याच प्रयत्नांनी त्याचा आवाज त्याच्या हाती लागला आणि कसाबसा बाहेर फुटला, एकदाचा त्याच्या त्या कोरड्या पडलेल्या नरड्यातून. देवाय दात ओठ खात फक्त विरजालाच ऐकू येईल अशा एकदम हळू आणि दबक्या आवाजात बोलला, विरजा, माझ्या मांडीवरून उठ, सगळे बघत आहेत. विरजाने पण तेवढ्याच खुन्नसने त्याच्याकडे बघितलं आणि ओरडून बोलली, नाही उठत जा. नाही कुठे जाणार, काय करणार तुम्ही? विरजा ठाकूर देवाय ठाकूरकडे अशा रागाने बघत होती की बस आज तो बस कत्लेआम हे. आजपर्यंत देवायला कधी त्याच्या बापाने साधी खुन्नस दिली नव्हती आणि काल आलेली 5 फूट 2 इंच ठाकूर खानदानाची संस्कारी कुलवधू, त्याची लाडाची बायको, सगळ्या खानदानाच्या समक्ष, सगळ्या स्टाफच्या समक्ष, त्याच्या हरामखोर मित्रांच्या समक्ष त्याच्या मांडीवर बसून त्याच्या गळ्यात हात घालून त्यालाच टशन देत होती. इट्स पे बॅक टाइम बेबी. सगळ्यांसमोर आपल्यावर आपली बायको ओरडली म्हणून बिचारा देवचा चेहरा गोरामोरा झाला होता. पण सत्य परिस्थिती हीच होती की त्याने मनात आणलं तरी एवढ्या साऱ्या लोकांसमोर विरजाचं काय बिघडवू शकणार होता. त्यातून नोकर पण आजूबाजूलाच होते. हां, आता बेडरूममध्ये असते तर ह्या मारक्या म्हशीला त्याने चांगलं सुतासारखं सरळ केलं असतं, पण या सगळ्यांसमोर त्याचे हात नाही पाय विरजा देवी नावाच्या भल्या मोठ्या दगडाखाली अडकले होते. बिचाऱ्या देवायने आशेने जीजीकडे बघितलं तर जीजींच्या तोंडात शिरा घातलेला चमचा भीतीने तडतड त्यांच्या दोन्ही दातांच्या जबड्यातच वाजत होता. न शिरा आतमध्ये जात होता, न चमचा बाहेर पडत होता. जीजी दहशतीने राजीवकडे बघू लागल्या. राजीवची ही काही वेगळी अवस्था नव्हती. गेल्या वेळी ठाकूरच्या ह्या खानदानी सुनेने चपटीत पिऊन ठाकूर पॅलेसमध्ये घातलेला गोंधळ त्यांच्या अजून लक्षात होता. त्याने थरथर कापत आप्पासाहेबांना विचारलं, आप्पा, हे जे मी बघतोय तेच तू बघतोय का रे? आप्पांची ही स्थिती बेकार झाली होती. 4 दिवसांपूर्वी बघितलेली गरीब गाय ती हीच का, असा प्रश्न पडला होता. तसा विरजा देवींच्या आधीच्या पराक्रमापासून ते काही अनोळखी नव्हते, पण त्यांना वाटलं एवढ्या वर्षानंतर पोरगी सुधारली असेल. पण कसलं काय देवा, पालत्या गड्यावर पाणी होतं विरजा देवींच्या बाबतीत. इथे देवाईने विरजाला हळू आवाजात शांतपणे समजवायला सुरुवात केली, हे बघ विरजा, इथे माझा सगळा स्टाफ बसला आहे. घरातले नोकर चाकर आहेत, माझे वडील, माझे काका, माझी आत्या, माझे भाऊ बहीण सगळे बसले आहेत. सगळेच आपल्याकडे बघत आहेत. असं बरं वाटत नाही. तू उतर खाली आधी मांडीवरून. देवाय मनात रागाने, तू फक्त एकदा उतर माझ्या मांडीवरून आणि बेडरूममध्ये चल, मग मी तुला कसं कुठून काढतो ते तू बघच. तशी विरजाने खुन्नसपणे पूर्ण हॉलमध्ये असलेल्या सगळ्यांवरच नजर टाकली. पटकन समोरच्या कटलरी स्टँडमधून चाकू उचलला आणि धमकी देत विचारलं, तुम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? मी माझ्या नवऱ्याच्या मांडीवर बसले तर? हां? डायनिंग टेबलावर जोरात हात आपटत रागाने, हां, सांगा कोणाला आहे प्रॉब्लेम? सांगा लवकर सांगा. कोणाला ह्या तोपखान्याच्या हातून मारायचं होतं? सगळे भीतीने नाही म्हणून मान हलवत होते. तशी विरजाने पटकन देवाईकडे मान वळवली आणि एकदम गोड हसून बोलली, मी बोलले होते ना कोणालाच काही प्रॉब्लेम नाही. आणि ती देवाईच्या मांडीवर अजूनच खसकून बसली. देवाईची तर अतिशय वाईट स्थिती झाली होती. समोर बाप बसला होता आणि बायको अशी मांडीवर येऊन बसली होती.
त्याला कळत नव्हतं की काय करावं. त्याने तर अक्षरशः हात टेकले होते तिच्या पुढे, पण मनातल्या मनात खूप शिव्या घालत होता तिला. अगं ए भवाने, उतर ना खाली. काय इंग्लंडची राजगादी वाटली काय चढून बसायला? पण विरजा कसली ऐकते आज? ती तर देवाची अक्षरशः वाट लावायलाच खाली उतरली होती. विरजाच्या समोर पनीरच्या भाजीची डिश होती. तिने लगेच नाक मुरडले. हे नाही, कारलं पाहिजे, कारल्याची भाजी, नाहीतर मग पडवळ, पावटा, दुधी आणा. जीजी विरजाच्या हातातील त्या चाकूला घाबरत थरथर कापत कशाबशा बोलल्या. पनीरची भाजी खा, चांगली झाली आहे. विरजा देवींनी तो चाकू अशा जीजींकडे फिरवला आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरून तो चाकू ओवाळत बोलली, मी पनीरच खाणार आहे. ते कडू कारलं, पडवळ, दुधी, पावटा, वांग तुमच्या लेकासाठी खास मागवलं आहे. स्पेशल ट्रीट फ्रॉम माय साईड. सासूमा, तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला ॲड करू का ह्या लिस्टमध्ये? हां, करू का ॲड? सांगा, लवकर सांगा. विरजाने खुन्नसपणे जीजींना चांगलाच डोस दिला होता. जीजी गप्पगार. देवायला आता अशी रग येत होती की ह्या पार्टीला चांगलंच फोडून काढावं असं वाटत होतं. चांगलीच वाट लावली होती तिने त्याची. पण दारू प्यायलेल्या व्यक्तीशी भांडणार तरी कसे? उलट विरजा देवींचा पूर्व इतिहास बघता त्यास त्याच्या इज्जतीच्या पताका अजून वेशीवर टांगायच्या. मरते क्या ना करते. गप्प बसला होता देवाई बाबू डोक्याला हात लावून. तरी पण त्याने हलकेच जॉन आणि कंपनीला इशारा केला. तसे ते तिथून उठून बाहेर पडायला लागले आणि त्याचं बघून जीजी, अप्पा, राजीव, कियारा सगळेच आपापला जीव वाचवण्यासाठी खुर्च्यांवरून तडातड उठू लागले. रानाही आपल्या जागेवरून उठला आणि मध्येच पचकला. मलाही बाहेर जायची खूपच घाई आहे. चला चला, मीही जातो. हे बघून विरजा देवींचं डोकं सटकलं. त्या आपल्या जागेवरून उठल्या आणि रानाकडे हातातील चाकू पॉइंट आऊट करून एकदम हसत बोलल्या, तुला बाहेर जायची खूप घाई आहे? वरती छताकडे इशारा करत, पोहोचून देऊ का एकदाचं? रानाच्या सगळ्या किडण्या तिथेच गारद. विरजाने रानाला दिलेली धमकी बघून जे आपापल्या जागेवरून घाई गडबडीत उठले होते ते परत सगळेच दहशतीने पटापट आपापल्या सीटवर येऊन बसले. कारण ह्या महामायेचा काही नेम नव्हता. मूड आला तर खूप सवून पण टाकायची पोटात. देवाय कपाळावर हात मारून बसला होता. कसली दुर्बुद्धी झाली आणि मी हिला इग्नोर केलं. विरजाने चाकू दाखवत भीतीने तिथेच थरथर कापत असलेल्या मेडला तिने सांगितलेल्या खास डिशेस आणायला सांगितलं. पावटा बिवटा काही नव्हता किचनमध्ये, पण देवायच्या दुर्दैवाने कारलं, वांग, दुधी, पडवळ सगळेच नेमके हजर होते फ्रीजमध्ये. शेफ्सनी सगळ्या डिशेस प्रिपेअर केल्या आणि देवायच्या समोर ठेवल्या. जाताना बिचारे त्याला सॉरी बोलायला विसरले नाहीत. देवायने एकदा आपल्या समोर ठेवलेल्या जगप्रसिद्ध अतिउत्तम डिशेसकडे बघितलं आणि एकदा समोर बसलेल्या सगळ्यांकडे बघितलं. कोणी आहे का माझ्या ताटातलं दुधी, पडवळ, वांग, कारलं शेअर करायला? तसे लगबग सगळ्यांनी पटापट आपल्या माना आपल्या ताटात घातल्या आणि ताटातले पनीर, चिकन अशा त्या मानाने साधारण डिशेसचा आनंद घेऊ लागले. हरामखोर लेकाचे सगळे. देवायने मनातल्या मनात त्यांना एक शिवी झाडलीच. मग त्याने आपल्या मांडीवर बसलेल्या लाडक्या बायकोकडे वळून बघितलं. जगदंबा अजून पण हातात चाकू घेऊन त्याच्याकडेच दात काढून बघत बसली होती. दुसरा काय उपाय होता देवाय कार्तिक ठाकूरकडे आपल्या ताटातील भाज्या खाण्याशिवाय? त्यातून विरजा देवी अजून आग्रहाने त्याला आपली बत्तीशी दाखवत वाढत होत्या. ताटात वाढलेले काही बाकी टाकायचं नाही म्हणून बिचारा सगळं संपवत होता. देवायला दुधी खाताना बघून तिथल्या बऱ्याच जणांना मळमळल्यासारखं झालं. पण नालायक कुठले एकही जण त्याच्या मदतीला आला नाही की त्याच्या ताटातील भाजी वाटून घेतली नाही. तिथे देवाय एवढा टेन्शनमध्ये बसला होता तर इथे चंपू गँगचं वेगळंच चाललं होतं. अमित अवाक होता विरजाचे ही रूप बघून. त्याला विश्वासच बसत नव्हता की ही तीच विरजा जोशी आहे आणि ही देवायलाच काय सगळ्या घराला आपल्या बोटांवर नाचवत आहे. हे काय चाललंय नक्की माझ्या डोळ्यांसमोर? अमित पुटपुटला. तसा ध्रुव जॉनला हळू आणि दबक्या आवाजात बोलला, हा म्हणजेच अमित गेल्या वेळी नव्हता ना, म्हणून याला माहीत नाही की विरजा भाभीने दारू पिऊन भाई आणि बाकीच्या सगळ्यांची काय वाट लावली होती. अमित आश्चर्याने, विरजा भाभी दारू पण पिते? राणा, दारू नाही, देशी, ती पण चपटी, एकदम ओरिजिनल ब्रँड. ध्रुव हसत, पण ज्या दिवशी पिते ना, आय हाय, नुसती कतलं की रात. वहिनी दारू प्यायली ना की दादा तर इतका घाबरतो ना वहिनीला की काय सांगू. ध्रुव आणि जॉनला हसू थांबवले जात नव्हते. बिचारे विरजा देवींच्या भीतीने तोंडावर हात ठेवून हसत होते. अमित समोर देवायच्या मांडीवर खुन्नसपणे बसलेल्या विरजाला आणि तिला तसं बसलेलं बघून घाबरत असलेल्या
महान सम्राट देवाय कार्तिक ठाकूरकडे डोळे फाडून बघत बसला होता. रानामध्येच अगदी हळू आवाजात पुटपुटला, मी काय म्हणतो, ट्रेलर असा असेल तर पूर्ण पिक्चर कसा असेल? लगेच त्याच्या बाजूला बसलेल्या ध्रुव आणि अमितच्या डोळ्यांसमोर पूर्ण सीन उभा राहिला की विरजा देवायला अगदी धुवून काढते. आहा हा, काय ते मनोहारी दृश्य, अगदी डोळ्यांचे पारणेच पिटले. अमित आनंदाने पुटपुटत, टॉप फ्लोअरवर राहणं खरंच इतकं वाईट नाही आहे. फर्स्ट डे, फर्स्ट शो आणि एकदम फ्रंट सीट, ते पण गरमागरम पॉपकॉर्न केसात. काय मजा येईल देवायची धुलाई ह्याची डोळा बघताना. मला तर आतापासूनच कसल्या न कसल्या गुदगुल्या होत आहेत. आय एम लव्हिंग इट. देवाय ठाकूर त्याच्या बायकोच्या हातून सकाळ संध्याकाळ धुतला जातोय. वा क्या सीन है, मेरे तो खुशी के मारे आंसू निकल रहे है. देवायचं जेवण संपवून फायनली तो विरजाला त्या डायनिंगमधून टॉप फ्लोअरच्या आपल्या बेडरूममध्ये घेऊन गेला होता. इथे सगळ्या जणांनी पण पटकन आपापली जेवणं आटोपली आणि आपल्या बेडरूमकडे आपलं सगळं सामान पॅक करायला पळाले. कॉम्पिटिशन खूप जोरात होती, कारण त्या रूममध्ये फक्त 2च बेड होते आणि त्यामध्ये पण एक खूपच मोठा आणि आरामदायी तर दुसरा त्या मानाने एकदम खूपच छोटा आणि एकदम कोपऱ्यात ठेवलेला बेड होता. त्यामुळे त्या सगळ्यांचीच धडपड चालली होती फ्रंट आणि बेस्ट सीट पकडायची. नुकत्याच रिलीज झालेल्या बायको जोमात तर देवाय ठाकूर कोमात ह्या सुपरहिट धमाकेदार मूवीचा फर्स्ट डे सेकंड शो बघायची. राणा आणि अमित आपापल्या सुटकेस, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स घेऊन त्यांच्या रूमच्या बाहेर पडले व त्यांनी लिफ्टकडे धाव घेतली. लिफ्टमध्ये मी पहिला जातो की तू पहिला जातो ह्यावरून त्यांच्यात जुंपली होती. तर तेवढ्यात ध्रुव तीरासारखा धावत आला आणि त्यांच्या पाठीमागच्या लिफ्टमध्ये शिरून वरती गेला सुद्धा. राणा आणि अमित एकमेकांना मनातल्या मनात इतक्या शिव्या देत होते की कोणा दुसऱ्याला पडल्या असत्या तर बिचारा कधीच वरती गेला असता. पण हे पडले गेंड्याच्या कातडीचे. त्यांना शिव्या बिव्या या साध्या गोष्टीने काय फरक पडतो? कसे बसे ध्रुव, राणा आणि अमित धडपडत टॉप फ्लोअरला देवाच्या बेडरूमच्या अगदी समोरच्या बेडरूममध्ये पोहोचतात. आनंदाने दरवाजा उघडून बघतात तर काय, समोर पलंगावर आरामात तंगड्या टाकून जॉन आधीच पसरला होता. राणा रागाने चरफडत बोलला, हा ना नेहमी संत बनतो, पण सगळ्यात जास्त 1 नंबरचा नालायक हाच आहे. जॉनला राणाच्या बोलण्याचा काडी मात्र फरक पडत नव्हता. तो मस्त कानात हेडफोन लावून गाणी ऐकत होता. वरतून पट्ट्याने स्वतःचं सगळं सामान आधीच आणून त्या खोलीत जिथे तिथे लावून पण टाकलं होतं. हरामखोर कुचकट कुठला कमीना. जॉनला लागभर शिव्या घालून राणा आणि त्याची वरात दुसऱ्या बेडकडे वळले. तर तिथे चोप्रा आधीच आपला तंबू ठोकून बसला होता. अमित आश्चर्याने, हे गावाचं पोतं इथे काय करतंय? मिस्टर चोप्रा दात काढत एकदम हसत, ते काल माझ्या हातून थोडीशी चूक झाली होती. मग बॉसच बोलले की सामान घेऊन पॅलेसमध्ये शिफ्ट व्हायचं. आज त्याचीच माफी मागायला आलो होतो, पण इथे आल्यावर वाटलं की टॉप फ्लोअर इतका वाईट नाही आहे. मग म्हटलं उशीर कशाला करावा. कल करे सो आज करे सो अब करे, शुभस्य शीघ्रम. इथे चोप्रा आपले सोनेरी पिवळे दात दाखवत बसला होता आणि तिथे राणा आणि गँगची आत्मा जळत होती त्यांच्या हातून इतकी चांगली रूम सुटल्यामुळे. राणा चरफडत रागात, ह्याचे दात बघा, 100 नंबरी पिवळं धमक सोनं. तोडू का ह्याचे दात? थांब, मी तोडतोच एकदाची ह्यांना. फारच डोळे दिपले ह्याच्या त्या दातांचं तेज बघून. ध्रुव पण रागाने खुन्नस देऊन त्या धेटपोट्या चोप्राकडे बघत होता. नाहीतर काय, मगाशी दादाने सांगितलं होतं की ठाकूर पॅलेसमध्ये यायचे तर नुसत्या गंगा जमुना वाहत होत्या डोळ्यातून, आणि आता बघ कसा उड्या मारत आला. इथे देवाईने आपल्या महान पत्नीला कसं बसं बेडरूमपर्यंत पोहोचवलं आणि येतोच 2 मिनिटात म्हणून काढता पाय घेतला. देवाई मनात दात ओठ खात, माझ्या काळजाच्या तुकड्या तुझ्याकडे नंतर बघतो, आधी हे कांड ज्यांच्यामुळं झालंय त्या माकडांना तर फोडून काढतो. खूपच वाया गेलेत लेकाचे. तिथे देवाय बेडरूमच्या बाहेर पडला तर त्याने बघितलं की समोरच्या बेडरूममध्ये बरीच गडबड चालू आहे. म्हणून तो बघायला गेला तर देवायच्या बेडरूमच्या अगदीच समोर असलेल्या त्या बेडरूममध्ये कोण राहिली ह्याच्यावरून त्यांच्यात जुंपली होती. देवाई मनात, काय नालायक कार्टी आहेत, माझी बायको माझी कशी वाट लावते ते बघायला लाईनीत हजर झालेत साले हरामखोर. आधी यायला सांगत होतो तर फेफरं निघत होती आणि आता बघा कसे जीवावर उदार झालेत. पण एका अर्थी हे बरंच झालं, हे सगळे हरामखोर एकाच जागी भेटले मला, नाहीतर यांना कुटायला कुठून शोधून काढावं लागलं असतं. देवाईने आपली हातांची बोटं अशी काढकाढ मोडली. त्याच्या हातापायांचा मानेचा असा काढकाढ होणारा आवाज ऐकून आतमध्ये उभ्या असलेल्या कार्टून गँगची पुरती पाचावर धारण बसली.
त्यातून देवाय कार्तिक ठाकूर आज फुल फॉर्ममध्ये होता त्यांना कुटायच्या दृष्टीने. जे पाहत सगळ्यांनी इथे तिथे बघितलं. कुठे पळायला जागा मिळते का? पण नेमका दारावर देवाय होता. पळून पळून पळणार तरी कुठे? दारावर तो ताडमाड राक्षस उभा होता. त्यांची कणिक चांगलीच तिंबून काढायला एकदम तयार. ते सगळे थरथर कापत होते. तेवढ्यात तो एक एक पाऊल टाकत त्यांच्याकडे येऊ लागला. ठाक 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 ठाक. त्या सगळ्यांचा प्राण घशात आला. वरतून देवाच्या बोटांची कडकड वाजणारी हाडं. सगळेजण घाबरून देवाची प्रार्थना करू लागले. कारण देवायचं डोकं सटकलं की तो समोरच्याला कसं कुटून काढतो हे त्यांच्यापेक्षा कोणाला चांगलं माहीत होतं. देवाय रागाने गरजला, माझ्या बायकोला दारू कोणी पाजली? बऱ्या बोलाने सांगा, नाहीतर ह्या पायाने अक्षरशः तुडवून काढेल. इथे ते सगळे दहशतीने मी नाही करून नकारार्थी मान हलवत होते. आणि तिथे विरजाचा राग ओसरून ती परत आपल्या गरीब साध्या भोळ्या घाबरट गरीब गाईच्या रूपात आली होती. विरजाच्या अंगातून त्या महान पराक्रमी विरजादेवींचा आत्मा कधीच उडून फुर्र झाला होता. आणि आता तिला भीती वाटत होती की देव तिचं काय करेल. विरजा घाबरत स्वतःशीच पुटपुटली, देव, मी दारू नाही प्यायले. ते तर तुम्ही रागावले म्हणून माझं डोकं इतूसं सटकलं होतं. आय एम सॉरी. टेन्शनने विरजाने रूमचा दरवाजा हळूच थोडा किलकिला केला आणि आपली कासवासारखी मान बाहेर काढून जरा बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेतला. बाहेरचं वातावरण सॉलिड तापलं होतं. समोरच्याच रूममध्ये तुफान धुमचष्टी माजली होती. तिथे देवाय त्या सगळ्या चंपू मंडळींना धारेवर धरतच होता की दरवाजाच्या बाहेरून एक नाजूकसा घाबरट आवाज आला. अहो, कुठे गेलात तर तुम्ही? येताय ना आत? तो आवाज ऐकून देवायच्या मनात धडकीच भरली. कारण तो आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून त्याची महान बायको विरजा जोशीचा होता. परत हिच्या अंगात आलं की काय म्हणून देवाय टेन्शनमध्ये आला. तर तिथे सिंहासारख्या डरकाळी फोडणाऱ्या देवायचा अचानक पांढरा फटक पडलेला चेहरा बघून ध्रुवला लगेच कळलं. बाजी तो पलट गई गुरु. तो दात विचकत भीतीने थरथर कापत असलेल्या देवायला हळूच बोलला, दादा. देवाय शॉकमध्ये आपल्याच धुंदीत होता. हां? ध्रुव दात काढत, वहिनी दरवाजाच्या बाहेर आहे, तुला चाक मारते. ध्रुवचं दात काढून मुद्दाम चिडवणं बघून देवायचं असं डोकं सटकलं ना की काहीतरी उचलून असं फेकून मारावं याला. तो ध्रुवला फोडून काढायला पुढे सरसावला होताच की दरवाजा पाठीमागून परत तोच आवाज आला, अहो, मी येऊ का आतमध्ये? ते ऐकून देवायची उरली सुरली हिंमत पण गळाली. तो त्या सगळ्या माकडांना तिथे सोडून पटकन रूमच्या बाहेर निघून गेला. देवायने ते मागे वळून बघितलं तर ती निर्लज्ज माकडं विरजा आणि देवायमध्ये अजून काय काय होतं ते बघायला दाराच्या बाहेर तोंड काढून बसली होती. देवायने रागाने पायातील बूट काढला आणि तसाच जोरात नेम धरून फेकून मारला. ते तर पटकन अमितने दार लावून घेतलं म्हणून बरं, नाहीतर रानाच्या थोबाडावर देवायच्या पायाचा शिक्का उमटणारच होता. देवाय मग मागे वळला आणि समोर बघितलं तर त्यांच्या सुस्वभावी पत्नी बेडरूमचा दरवाजा थोडासा किलकिला करून कासवासारखी बाहेर मान काढून बसल्या होत्या. तिला परत एकदा बघून देवाय मनात स्वतःशीच वैतागला आणि बोलला, माते, आता बस, आजचा प्रोग्राम खूप झाला. पण मी काय म्हणते, तुमच्या दुसऱ्या पायातील बूट कुठे गेला? विरजाने आपल्या टपोऱ्या निष्पाप डोळ्यांनी देवायला एकदम भोळेपणाने विचारलं. मी शोधून आणू? किती भोळी, किती गरीब, किती निष्पाप ग ते बाळ. देवचं विरजाचा असा गरीब गाईसारखा चेहरा बघून कधी नव्हे ते देवायचा आत्मा बाहेर येण्यासाठी तडपडत होता. मगाशी काय झालं होतं ह्या माऊलीला असं गरीब गाईसारखी वागायला? तेव्हा तर शिंगावर शिंगे मारत होती. देवा, खरंच मी काय करू या विरजा जोशीचं? एवढं सगळं मोठं कांड करून माझ्या इज्जतीच्या पताका हिमालयावर परत टांगून मॅडम किती भोळेपणाचा आव आणत आहेत. तुमचा हरवलेला बूट शोधून देऊ का? हे असं बावळट ध्यान माझ्याच पदरात पडायचं होतं का? पूर्ण घराचा पागलखाना करून टाकला ह्या बाईने एका तासात. शेवटी देवाय कार्तिक ठाकूर विरजा देवी समोर झुकलाच. जे बात, विरजा देवी तुम आगे बढ़ो, हम पॉपकॉर्न लेके बस आपके पिच्छू ही आ रहे हैं. देवायने जरा घाबरतच बेडरूममध्ये प्रवेश केला. त्याला अजून पण भीती वाटत होती की विरजा अजून महान आत्मा विरजा देवीच आहेत. त्याचा एक पाय अजूनही भीतीने दरवाजाच्या बाहेरच होता.
समोर बघितलं तर बायको चक्क साडी घालून डोक्यावर पदर घेऊन सलज्ज उभी होती. आता हे अजून काय नवीन कांड? माऊली म्हणत देवाय सरपटला. त्याने बाहेर लॉबीकडे नजर टाकली. स्टेअरकेस समोर होती. त्याच्या कोपऱ्यात लिफ्ट पण तयार होती. लिफ्टने गेलो तर खाली लवकर पळून जाता येईल. देवायचा तो इतुसा घाबरलेला जीव त्याच्या कानात फुसफुसला. पण देवायला हेही चांगलंच माहीत होतं की त्याच्या पाठीवर समोरच्या बेडरूममधून नजर गडवून बसलेली ती माकडं कधीची वाट बघत आहे की तो पुढे काय करतो ते बघायला. हरामखोर कुठचे? देवायने त्याच्या मनातून त्या सगळ्यांना एक जबरदस्त शिवी हासडलीच आणि जीवावर उदार होऊन बेडरूमच्या आतमध्ये गेला. मरते क्या न करते देवाय बाबू. इथे काही कांड झालं नाही म्हणून ती सगळी माकडं नाराज झाली होती. पण लगेच त्यांची ट्यूब पेटली. कांड तर आतमध्ये होईल तसे लगेच सगळ्यांनी आपापले कान देवायच्या दरवाजाला चिटकवले. इथे देवायच्या आधी लक्षात आलं नव्हतं, पण नंतर जेव्हा त्याने डोळे बारीक करून नीट विरजाकडे बघितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं विरजा चक्क एका सभ्य आज्ञाधारी पतिव्रता नारीप्रमाणे साडी नेसून अगदी खांद्यावरून पदर बिदर घेऊन त्याची वाट बघत उभी होती. नजर एकदम खाली आणि एकदम बारीक आवाज. मध्येच तिच्या हातावर जाणवणारी ती थरथर. विरजादेवी नावाचं वादळ संपुष्टात आल्याचीच ग्वाही देत होते. चला ही आली का हिच्या मूळ रूपात? देवाय मनातून काय खुश झाला. त्याचं मन तर असं थुई थुई न करून नाचत होतं की काय सांगावं. पण लगेच हिने आज काय काय केलं ते आठवून त्याचं डोकं सटकलं. हिला काढू का फोडून मी आता? त्याचा जीव फुटफुटला. हिला आता चांगलं बघतोस मी म्हणून त्याने त्याच्या शर्टाच्या बाया मागे सरसावल्या. आता तो तिला चांगलंच सोलून काढणार. तेवढ्यात त्याच्या मनाने त्याला परत समजावलं. मी आता हिला जास्त काही ओरडलो आणि ही माझ्यावरच परत उलटली तर नको. त्याच्या घशाशी आलेला भला मोठा भीतीचा आवंडा त्याने कसाबसा मागे ढकलला. मारे राणा भीमदेवी थाटात ज्या गर्जना करत त्याने त्याच्या बाह्या मागे सरसावल्या होत्या त्या त्याने परत त्यांच्या मूळ जागी परत आणून ठेवल्या. भेंडी बायकोला ओरडायची पण सोय नाही आहे आणि मान खाली घालून गुपचूप सरफडत असतो आत बाथरूममध्ये गेला. शॉवर खाली अर्धी अधिक आंघोळ आटोपल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आपण काही वेळापूर्वीच आंघोळ केली होती. त्याने परत स्वतःचं डोकं बडवून घेतलं. इथे बाहेर विरजा पण खूप घाबरली होती. बिचारीचा चेहरा पण खूप रडवेला झालेला होता. त्यातून तिने यावेळी दारूही न प्यायल्यामुळे तिने आज सकाळी खाली सगळ्यांसमोर काय काय कांड केलं ते तिला चांगलेच लक्षात होते. तिच्या मनात चुकून विचार आला त्यापेक्षा दारू प्यायले असते तर बरे झाले असते. इथे देवाय थोड्या वेळाने कमरेला टॉवेल गुंडाळून बाथरूमच्या बाहेर पडला. नाही म्हटलं तरी डोक्यावरून थंड पाणी घेतल्याने त्याचं डोकं मगापेक्षा थोडं शांत झालं होतं. तो कपाटात कपडे शोधत होता. तेवढ्यात विरजा थोडीशी हिंमत गोळा करून त्याच्याजवळ उभी राहिली. विरजा घाबरत ते ना मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बिचारीच्या डोळ्यातून आता कुठल्याही क्षणी गंगा जमुना वाहणारच होत्या. मोठ्या मुश्किलीने ती स्वतःला आवरत होती. देवाईने आपली उजवी भुवई वक्र करून तिच्याकडे बघितलं. तिला रडताना बघून त्यालाच वाईट वाटत होतं, पण तिने त्याच्या सगळ्या स्टाफसमोर, त्याच्या पूर्ण फॅमिलीसमोर, घरातल्या नोकर माणसांसमोर जो त्याच्या इज्जतीचा इंटरनॅशनल कचरा केला होता त्यामुळे त्याचं डोकंही सटकत होतं. देवाई रागाने धुसफुसत मनातल्या मनात विरजाला हे बरं जमतं. आधी नवऱ्याच्या इज्जतीचा सगळ्यांसमोर बँड वाजवायचा आणि नंतर त्यावर स्वतःच रडगाणं गात बसायचं आणि ज्याचा कचरा झालाय त्याने तर काय स्वतःच तोंडही उघडायचं नाही. उघडपणे विरजाला बोला. विरजा रडत रडत ते मी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं माझ्याकडून. देवाय दात ओठ खात चरफडत चुकून झालं. माझ्या इज्जतीचा कचरा नेहमी चुकूनच कसा होतो तुझ्याकडून? एवढी माझ्या इज्जतीची सगळ्यांसमोर वाट लावली, पार लखतर करून टाकली, पार अटके पार माझ्या अब्रूचे झेंडे लावले आणि बोलते चुकून झालं तुला ना विरजा मी. देवाय तर अक्षरशः भडकला होता आणि विरजा ओक्साबोक्षी रडत होती. विरजा हुंदके देत ते मी ना खरंच चुकून झालं माझ्याकडून. तुम्ही मला इग्नोर केला आणि मग माझं डोकं सटकलं. देवाय डोक्याला हात लावून तिच्याकडे बघत होता. विरजाने आपल्या साडीने आपले डोळे पुसले आणि हुंदके देत देत घाबरत स्वतःच्या मेंदूकडे बोट दाखवत देवायला बोलली मला ना की नाही ना असं वाटतंय की माझ्या ना इथे ना काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. ते म्हणजे ना मला असं वाटतंय की माझं इथे काही सटकलंय. देवाय तिच्याकडे बघतच बसला. हिचं डोकं सटकलंय? हिला आधी डोकं आहे का? मेंदू कशाला म्हणतात ते तरी माहीत आहे का ह्या बावळटाला?
बिचारी विरजादेवीनी पराक्रम तर मोठा करून ठेवला होता नको त्या सनकीपणात, पण आता तिची देवाईसमोर घाबरगुंडी उडाली होती आणि देवाई मात्र तिला मारक्या बैलाप्रमाणे मारुकी गिळू बघत होता. रागाने त्याच्या नाकपुड्या फुरफुरत होत्या. देवाई रागाने विरजाला बघत, तुला असं वाटतं म्हणजे तुला अजून पण खात्री झाली नाही का की तुझा मेंदू सटकलाय ते, किंवा तो होताच तुला कधी? हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे की अजून काही कांड करायचा विचार आहे मॅडम तुमचा? विरजा आपला भोंगा ताणत, नाही देवाई रागाने, तुमच्या त्या डबड्यामध्ये नुसते बटाटेच भरून ठेवले आहेत विरजादेवी. मेंदू आणि अक्कल यांचा आणि तुमचा दूरपर्यंत संबंध नाही. उगाच जोडण्याचा प्रयत्नही करू नका तुम्ही. झेपणार नाही तुमच्या त्या रिकाम्या डबड्याला. विरजा मुसमुसत, सॉरी ना, चुकले ना, प्लीज मला माफ करा ना एकदाच, मी नाही वागणार असं परत, प्लीज देव. देवाईने रागारागाने कपाटातून आपले कपडे काढले आणि चेंजिंग रूममध्ये गेला चेंज करायला. इथे विरजा धाय मोकलून रडत होती, सारखी त्याची माफी मागत होती. 15-20 मिनिटांनी देवाई चेंजिंग रूममधून बाहेर पडला. बघितलं तर समोरच विरजा धारदार चाकू घेऊन उभी होती. देवाई तिथेच गोठला, सौभाग्यवती भव, विरजादेवी आल्या का परत? देवाई स्वतःवरच भडकला होता. काय गरज होती तुला जास्तीची अक्कड दाखवायची? चांगली माफी तर मागत होती ना ती, मग माफ करून टाकायचं होतं ना तिला. तुझ्या अंगात पण कमी किडे नाही देव. लोक पायावर दगड मारून देतात, तू चक्क स्वतःच्या डोक्यात घालून घेतो. मूर्ख गाढव कुठला, आता आली ना ही बया परत तुझ्या राशीत तुझी सागर संगीत वाट लावायला. देवा, माझ्याच नशिबात एवढे जबरदस्त किडे करणारी बायको काय हे? विरजाच्या हातातील तो तळपणारा चाकू बघून देवाई चांगलाच टरकला. त्याचं काळीज थर कापलं. फुल एसीमध्ये पण घाम फुटला होता बिचाऱ्या देवाई ठाकूर तो गयो. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि कथेला व्ह्यूज तर खूप छान येत आहे, पण सबस्क्रायबर खूप कमी आहे. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.